इशाडे या चित्रपटात प्रथमच स्त्रीची भूमिका करणार आहे. अरे म्हणजे अगं ही बडीशेप मी नुसती कधीच नाही बघितली अशी बिलच बघितलं डिझाईन म्हणून केलंय की एक छान तुमचा कसा फक्त ग्रीन आणि लाल त्याच्यात काय हे नॉर्मल आहे. सगळेच सगळ्यात मोठे फॅन असतात समीर दादाचे. थोडा आगाऊ आहे पुढे पुढे येतो पण ठीक आहे. पण भाव तोच खाऊन ये बाबा वा ताई, थँक्यू ताई. वा ताई. तो वेगळा होता आधी. आता सगळे पदार्थ आत टाकल्यावर गुलकंदांनी सगळ्यांना घट्ट बांधून घेतलंय बघा. तसा आमचा चित्रपट आहे. बरं मी केलेला लाडू ही खाणार ना? नाही नाही. काय सुपर्ब आहे ना किचन यार. पण खायला काहीच मिळत नाहीये. भूक लागली. मलाही भूक लागलेली आहे. किचन भारी आहे पण खायला नको का? अरे मधुराबाई का आहात तुम्ही? सुपर्ब आहे तुमचे हे काय किचन आहे पण ना थोडस खायला हवं होतं. गरम होत आहे गुलकंद वगैरे. काय गुलकंद असं डायरेक्ट मागायला नको पण गुलकंद खावंसं वाटतंय. इथेच तर आहे गुलकंद. कुठे? ओय नशीब. उघड उघड उघड. गुलकंद. हा गुलकंद तर काय नेहमीच आपण खातो पण मला सांगा गुलकंद तुमचा मूवी त्याचा टीजर मी बघितला. मला खूप आतुरता लागली. हा थिएटर मध्ये कधीपासून आहे? 1 मे पासून फक्त महाराष्ट्रात नाही तर जगभरात गुलकंद प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चित्रपटगृहात जाऊन बघायला विसरायचं अजिबात नाही. तुम्ही पण नक्की बघा. पण खूप कमाल आहे. टीजर खूप कमाल आहे. थँक्यू. गुलकंद म्हटलं ना मधुराताई की म्हणजे लहानपणापासून मला खूप आवडतो. तर गुलकंदाच्या काही रेसिपीज मला माहिती आहेत. आता एक म्हणजे पानात टाकून आपण खातो नेहमीच. दुसरं गुलकंदाचं आईस्क्रीम मला प्रचंड आवडतं. आणि तिसरं हा असाच खायचा म्हणजे आईचं लक्ष नसताना लहानपणी ना नुसतं बोर्ड घालून अनेक वेळेला खाल्लेलं आहे. पण मग ह्या 3 रेसिपीज झालेल्या आहेत. मग आता अजून गुलकंदाचं काही असतं का काही? आपण गुलकंद घालून लाडू करूया. लाडू? एक मिनिट मी परत एकदा सांगा. गुलकंद घालून लाडू करूया म्हणजे पानात गुलकंद स्टफ करतात आपण लाडूत करूया. म्हणजे गुलकंद फ्लेवरचा लाडू. हे अमेझिंग आहे. हे जबरदस्त आहे. मग चला आता फार वेळ नको. आता गुलकंदाचा लाडू खायची वेळ झालेली आहे. मला म्हणूनच खूप आवडता तुम्ही. नमस्कार मी मधुरा आणि मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आणि तुम्हा दोघांचंही खूप मनापासून स्वागत. या दोघांची खरं ओळख फॉर्मल ओळख करून द्यायची तर गरजच नाही. महाराष्ट्रात एकही टेलिव्हिजन नाही तुम्हाला सापडणार जिथे हास्य जत्रा चालत नाही. सो थँक्यू सो मच आम्हाला खतखतून इतके वर्ष हसवल्याबद्दल आमची करमणूक केल्याबद्दल थँक्यू मनापासून. आणि तुमचेही खूप खूप आभार आमच्यासारख्या पुरुषांना शेफ बनवल्याबद्दल. तुमच्यासारख्यांचे तुमचे इतके व्हिडिओज मी बघितलेले आहेत आणि इतक्या भाज्या आणि इतक्या प्रकारचे पदार्थ ट्राय केलेले आहेत. त्यामुळे मी आता सांगू शकतो की मला जेवण येतं पण ते मधुराताईंमुळे. हो आणि आय सेकंड दॅट. मी म्हणजे अनेक परदेशात जाऊन शिकणाऱ्या मुलांसाठी पण तुम्ही बून होतात. कारण का मी शिकत असताना स्पेशली व्हिडिओज शोधून आळू वड्यांपासून असं सगळं तुमच्या रेसिपीज वापरून करायचे. त्यामुळे खूप थँक्यू तुम्हाला. गणित हा विषय खूप कठीण असतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण तो गणित ज्या पद्धतीने शिकवला एकदम सोप्या पद्धतीने शिकवला कसा वाटतो तसं तुमचं आहे पदार्थांचं. असं वाटतं की येस आणि आपल्याला. आणि तो व्हिडिओ बघून त्याची टेस्ट त्याचं टेक्स्चर ते जाणवतं की असं खमंग. असं तुम्ही ज्या प्रकारे खमंग म्हणता ते काय खमंग असा सुवास तरवळ आहे. खमंग आहे हे कळतं. रेसिपीसाठी थोडा कडवट. येस. याला आपण पान लाडूच नाव देऊया. येस पान लाडू. तर गुलकंद घेतलाय एक साधारण 2 टेबलस्पून आहे आणि त्याचं सारण तयार करूया. तर पानाचं स्टफिंग मध्ये जे असतं तेच फ्रुटी आवडीप्रमाणे जे काही लागेल. ही गोळी खाऊ शकतो 2. मला मगाचपासून टेम्पटिंग होतं. मला जाम आवडतं. नको रे दादा. अरे मला खरंच आवडतं. थँक्यू. पण खाल्लं तुम्ही. भाजलेली बडीशेप. अरे ती नंतर खायला होती ना. लाडू सोबतच. त्यानंतर रंगीत बडीशेप सुकामेवा आणि हे मिश्रण मिळून यावं म्हणून अगदी 1 चमचा सुकं खोबरं डेसिकेटेड खोबरं आणि हे फक्त मिसळून घ्यायचं. आता हे तर हे सारण आहे. हे सारणची मिसळ होईलच पण मला काय वाटतं ना
आपलं या मूवीचं काही सिक्रेट्स होतील का रिव्हील? ए रहा नहीं जाता. 1 मेला रिलीज होणार तो थोडं तरी काहीतरी. ऍक्च्युली आम्हाला सांगितलं की सांगायचं Allowed नाहीये. पण तुम्ही अगदीच आमच्या लाडक्या आहात. नुसत्या घरच्या नाही, तुम्ही आमच्या किचनच्या आहात. सो एकच गोष्ट सांगतो जी आजपर्यंत सांगितलेलं नाहीये. ईशाडे या चित्रपटात प्रथमच स्त्रीची भूमिका करणार आहे. म्हणजे मस्त जोक मारा रे. या हसरे हलकट. म्हणजे मला म्हणायचंय तिचा प्रथम चित्रपट आहे ना, तर त्या स्त्री भूमिका म्हणजे प्रथमच झाली ना, प्रथमच स्त्री भूमिका करणार आहे असं आहे. त्यामुळे एवढंच सांगतो, तुमचा 2.5 तास तुम्हाला कधी संपेल हे कळणार नाही. 2.5 तास तुम्ही फक्त हसणार आहात. की बडीशेप ना, बडीशेप मी नुसती कधीच नाही बघितली अशी, बिलच बघितली. आणि फिल्म बद्दल एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट अशी की जी रिलेटेबल आहे असं मला वाटतं की लग्नानंतर, जे की माझं नाही झालंय त्यामुळे मला असं वाटतं ते रिलेटेबल होईल, पण लग्नानंतर अनेक वर्षांनी कधी कधी स्टॅग्नन्सी येते. मग तेव्हा ते रिलेशनशिप कसं मुरल्यानंतर कसं म्हणजे त्या वेळेला काय घडतं त्याची ती स्टोरी आहे. म्हणजे आता हा गुलकंद जो आहे तो वेगळा होता आधी. आता सगळे पदार्थ आत टाकल्यावर गुलकंदांनी सगळ्यांना घट्ट बांधून घेतलंय बघा, तसा आमचा चित्रपट आहे. किती छान. सगळ्या इमोशन्सना तो एकत्र असा घट्ट बांधून ठेवणार आहे. आणि हा गुलकंद खाल्ल्यानंतर मी मगाशी सुद्धा म्हटलं की मे महिन्यातच आम्ही हा का काढलाय चित्रपट, कारण मे महिन्यात उष्णता खूप असते. त्यामुळे एकच उपाय असतो आपल्याकडे, गुलकंद. आणि सहकुटुंब जाऊन आणि अख्खा सहकुटुंबासाठी हा टोटल एंटरटेनमेंट म्हणून त्याच्याकडे बघता येईल. म्हणजे रॉमकॉम ऐकलं होतं आधी, ह्या आधी फॅमकॉम पहिल्यांदा ऐकलं. चला आता हे आपलं सारण तयार आहे. होय. आता लाडूचं मिश्रण तयार करू. येस. ओके पुढे. आणि गप्पा तर आपल्या पेटतील, पण ही रेसिपी करायला आपण काही गॅस पेटवणार नाही. ओ नो कुक रेसिपी आहे. वा. फटाफट होते. तर इथे डेसिकेटेड कोकोनट घेते 1.5 कप. 1.5 कप. आणि बऱ्याच जणांचा प्रश्न असतो डेसिकेटेड कोकोनट नाही मिळत तर काय करायचं. ओल्या नारळाचा चव घ्यायचा, ते त्यात फक्त हे सगळं एकत्र मिसळून परतून घ्यायचं. पण तो कप असा नाही ना, बऱ्याच वेळेला कप मोठा असतो आणि आत एवढंच असतं बघा. नाही. 2 तास. हे काय आहे? आणि मिल्क पावडर अर्धा. अच्छा मिल्क. अच्छा. म्हणजे ओला नारळ असेल तर हे सगळं गॅसवर मिसळा, त्याच्यामध्ये सिरप टाकून छान असं घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या. लागले तर थोडं दूध घालायचं. आता आपण नो कुक करतो त्यामुळे हे सिरप कसले? सिरप आहे, खस सिरप, खस पान सिरप असंही म्हणतात. साधारण अर्धा कप लागतं एवढं. आणि हे फक्त मिसळायचं. म्हणजे अगदीच नो फेल रेसिपी म्हणतो ना तशी ही रेसिपी, आणि कोणीही करू शकेल. म्हणजे फिक्स मापं घेतली की चुकू नाही शकत. आणि आपले चेहरे बघून त्यांनी आग बीकची रिस्कच नाही. सोपीच घेतली. आग बीक वाजले परत ह्यांचे. बरं या मूवी मध्ये काही असे धमाल किस्से काही जे BTS येस खूप आहेत. पण या गंमत काय झाली, हा आम्ही फार कमी दिवसात चित्रपट पूर्ण केला. नाशिकला होतो आम्ही आणि त्यामुळे जवळजवळ किती 18 दिवसात वगैरे आम्ही पूर्ण केला. हा आणि नंतर 20-22 दिवस आणि इथे 1-2 दिवस. 1-2 दिवस एवढ्या दिवसातच तो पूर्ण केल्यामुळे ना तसे BTS करण्यासारखे मुवमेंट्स खूप कमी आले आमच्याकडे. पण सतत कामातच असायचो आम्ही. पण ते खूप एन्जॉयबल होतं अख्खा काळ, कारण का आम्ही सगळे म्हणजे समीर दादा आणि माझं पण चांगलं बॉन्डिंग आहे. आणि मोठे सर गोस्वामी सर होते जे आमच्या म्हणजे त्यांनी खूप घडवलंय आम्हाला. हास्य जत्रेचे ते सगळे सर्व, त्यामुळे आमचं एक सगळीकडे खेळकर वातावरण नेहमीच असायचं. आणि परत प्रसाद ओक आहेत, सई आहेत, म्हणजे एकाच फॅमिलीतले असल्यामुळे ना इनिशियल जे बॉन्डिंग होत नाही ना ते नाही झालं आमच्याकडे आधीपासूनच बॉन्डिंग. आणि ईशाने खूप सुंदर काम केले. ते जवळजवळ 150 किलो वजन त्यांनी वाढवलं होतं चित्रपटासाठी. दादा वजन प्रत्येक आणि इंटरव्ह्यूला 20-20 किलो वाढवतोय मी आता. पहिल्या इंटरव्ह्यूला दादाने सांगितलं ईशानी फिल्मसाठी 70 किलो वाढवलेलं, मग सांगितलं 150 किलो वाढवलेलं. आता जी ईशा दिसते त्यावर जाऊ नका, चित्रपटात खूप वेगळी ईशा आहे. हो खरं तर त्या ईशामुळेच हा सिनेमास्कोप चित्रपट करायचा आम्ही डिक्लेअर केलं. आणि छोट्या याच्यात दिसणारच नाही, मोठा किती करशील किती करशील. आणि समीर दादाबद्दल काय बोलायचं, सगळेच सगळ्यात मोठे फॅन असतात समीर दादाचे आणि मीही आहेच.
त्यामुळे त्याच्याबरोबर काम करायला मिळणं म्हणजे खास होतं माझ्यासाठी. आणि ऑफकोर्स सई आणि प्रसाद दादा पण. आता हे दोघंही तयार आहे. येस. स्टफिंग तयार आहे, सारण तयार आहे, लाडू पण मिश्रण तयार आहे. हो येस. Yes, आता मी थकले. आता लाडू तरी हो आम्ही खाणार ना, टेन्शन घेऊ नका, आम्ही लाडू सगळे संपवणार. वळायचे. ते दादा करेल मग. शेफ आहेस म्हणालास ना. शेफ आहे, परीक्षा पण तो दे. शेफ जमला पाहिजे ना मला. मिळून करूया. किती काय म्हणजे 2 चमच्यांचं एक घ्यायचं काय कसं आहे तुमचा साईज तुझ्या मनाप्रमाणे. आणि ते आत भरायचं ना. कसं करायचं म्हणजे ते सांगणार नाही तू. बघा आता अरे नाही नाही, हे सगळं मेन आहे. बघू ना कसं करतोस आता. बरं मी केलेला लाडू ही खाणार ना? हे नाही केलेला लाडू पण हीच खाणार. नाही. यार हे मला सांगा ना ताई, तुम्ही माझ्या बाजूने बोला ना. हे बघ ही कशी पटापट करते. असं टाकू ह्याच्यात. आधी एक लाडू करून घ्यायचा. अच्छा तू ही मोदकासारखी करत होती, म्हणजे ही पण किती करते बघा. मी एक्सपेरिमेंट करतेय. हे बघ मधुराताई बाजूला असताना एक्सपेरिमेंट नाही करायचं. जे असतं ते त्यांनीच confirm शिकवलंय मला एक्सपेरिमेंट करायला. झालं. आणि यामध्ये आता हे गुलकंद करायचं. क्या बात आहे. असतं. हे तर मी लहानपणापासून करतोय. बघू ना शेवट बघू ना लाडूचा. काम बघू दे मला काय करतात त्या. झालं. पटकन झालं रे. देत नाही दा. मदत करत नाही दा. अगदी जसं कायच बनवणार आहे. नाही, माझ्या हिशोबाने ह्या लाडूचा जर लिलाव केला ना मी केलेला, करोड रुपये मिळतील. सिरियसली. मग ते तुझे जे मला उधारी द्यायची आहे ती करोडोंची ती परत दे मग. माझा तयार झाला. अरे बापरे. आणि चेरी ऑन द केक तसं चेरी ऑन द लागलं. दादा चल तू आधी की मी. तू आधी. आता का. हा ला झालाय, अजून डू व्हायचा. तो स्मूथ कसा केला तुम्ही. हा म्हणजे स्मूथ कसा झाला असं ना. आता हा ला च्या दिशेने डूच्या दिशेने चालतो. असं एक्स्ट्रा बाहेर काढून टाकायचं चुकलेलं. तुटला. सी हिअर. हा ठीक आहे ना. मी शेफ आहे. मी म्हणत होतो मधुराताई बाजूला असताना मी सेफ आहे. ठीक तू शेफ आहे. आहे. शूट झालेलं आहे. पळशील कुठं. मी प्रेमात पडली आहे. खतरनाक आहे काय जे काय आहे ते. वाव. चिकटपट्टी असेल ना तर 2 भेगांना लावायची. तिकडनं. आणि ते हे पण बाहेर आलेत बघ. तू तुझा लाडू बघ ना, मी माझा लाडू. माझा तयार आहे बाबा. मी घाई नाही करत. एक असा कान्या डोळ्याने बघतो काय हिने माझा खरंच केला यार. 1.5 कोटी रुपयाला विकला जातो. तुझा असाच एक 22 रुपये वगैरे आहे. ही रेंज आहे आपली, लक्षात घे. परत देशील ना माझे 3 कोटी. त्या 10 दिवस थांबल्या असं वाटतंय का बनवून लाडू. त्या क्रॅक्स जरा. क्रॅक्स नाही, ते हवा जाण्यासाठी. यांचं काय झालंय. चेरी बडीशेप ते डिझाईन म्हणून केलंय. म्हणजे लाटवलेला लाडू नाही झालाय. डिझाईन म्हणून केलाय की एक छान. तुमचा कसा फक्त ग्रीन आणि लाल, त्याच्यात काय हे आहे नॉर्मल आहे. माझा कसं इथे पिंक आहे, हे आहे, आणि वेगळा काय हवा जावी आत, हवेशीर लाडू. सरप्राईज एलिमेंट आहे आतमध्ये. असं वाटणार ओ ग्रीन आणि रेड आहे. उघडल्यावर कळणार खूप काय काय आहे. हा हवेशीर लाडू आहे. याच्यात आतले जे हे आहे ना गुलकंद, त्याचा ऑक्सिजन वगैरे नाही असं नाही होत. पूर्ण ऑक्सिजन त्याला. शाबाश बेटा. हा काही बोलत असला तरी तुम्ही गुलकंद पाहायला या. बघा कोणाचा छान आहे तुम्ही सांगा. तुम्ही सांगा. ही डिझाईन बघा. इथे सुंदर एक पिंक आहे. ए विकू नकोस. नाही विकत नाही, मी जे सांगते. आणि चेरी आहे. त्यांना जज करू दे. आणि मध्ये छान भेगा आहेत ज्याच्यातून छान ऑक्सिजन आत जाऊ शकतो. आणि आतली जी बडीशेप आहे त्याचं असं घुसमट होणार नाही त्याची. असं एक उत्तम लाडू. त्याच्या मागे एक काही सायंटिफिक रिझन सुद्धा आहे. तसा लाडू केलेला. दादाचा फसलेल्या लाडवाचं एक्सप्लेनेशन ऐकल्यानंतर 2 चांगले लाडू बघा. येस. लाडू आता तयार आहे. आणि याच पद्धतीने सगळे लाडू तयार. येस. आता मी केलेला लाडू ईशा खाणार, ईशाने केलेला मी खाणार. हो ना ईशा.
आपण ठेवूया. चला लाडू तर तयार झाले. तो लाडू सॉलिड दिसतोय. हा कोणी केलाय? माझा लाडू आहे तो. अच्छा. थोडा आगाऊ आहे, पुढे पुढे आहे तो, पण ठीक आहे. पण भाव तोच खाऊन ये बा. वा ताई, थँक्यू ताई. वा ताई, मस्त दिसतंय. सो थँक्यू सो मच. तुम्ही आज वेळात वेळ काढून आलात. आणि मला ना असं तुम्ही यायच्या आधी दडपण होतं सेलिब्रिटीज. आमच्यासाठी तुम्ही सेलिब्रिटी. हो खरंच. पण असं तुम्ही आल्यापासून मला दडपण नाही झालं, एकदम हसत खेळत झालं. पण तुम्हाला एक सांगू का, हृदयात जाण्याचा मार्ग असतो ना, पोटातून जातो. तर तुम्ही तो ऑलरेडी आमच्या हृदयापर्यंत पोहोचलेला आहात त्या पोटातून. थँक्यू. सो थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात. थँक्यू. आणि इतकी छान रेसिपी आपण बनवली. आणि हा गुलकंद तर आमचा तयार आहे. आणि ॲक्च्युअल गुलकंद टीजर आलेला आहे, बघितलं नसेल जाऊन बघा. आणि मूव्ही थिएटरमध्ये येतोय 1 मे पासून. जगभरात प्रसिद्ध तो होणार आहे, त्यामुळे जाऊन नक्की विथ सहकुटुंब सहपरिवार बघा. आणि गाण्यांवर रील्सही करू शकता. हो, गाण्याच्या लोक करतायत. ऍक्च्युली सगळे जण करतायत. तुम्ही सुद्धा करा. आणि विशेष म्हणजे 1000 बक्षीस जिंका. हुक स्टेपची. लकी विनर्स असणार आहेत त्या हुक स्टेप साठी. येस. सो रील्स करा आणि कोलॅब रिक्वेस्ट पाठवा. आणि फिल्म कशी वाटली ते आम्हाला मेसेजेस करून कळवा. पण तोपर्यंत हे सगळे लाडू मला त्यांनी प्रेझेंट दिलेले आहे. हे सगळे लाडू मी माझ्या घरी घेऊन जाणार आहे. थँक्यू मधुरा ताई. थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग अस. तू 2-3 त्या चेरी उरल्यास ते घेऊन जा घरी. मी बाकीचे लाडू घेऊन जातो. ते अख्खं मला दिलं. 1 मिनिट, मला दिले ते. नाही मधुर तुम्ही सांगा. अरे नाही, अरे मधुर ते मला पाहिजे नाही, हे नका करू. बरं मग मी हा एकच घेते. नाही चालेल. हा एकच सगळ्यात. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.